नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. वीकेंड आला की महाराष्ट्राच्या लाखो लोकांच्या मनात एकच नाव चमकतं, लोणावळा. हे नाव ऐकलं की अर्धा महाराष्ट्र मानसिकरित्या लोणावळ्याला पोचतो. कोणाच्या डोक्यात चिक्की येते, कोणाला भुशी डॅम आठवतो, तर कोणाला टायगर पॉइंटचं धुकं आठवतं, तर काही जणांना आठवतो तो वीकेंडचा भयंकर ट्रॅफिक. मुंबईकर म्हणतो लोणावळा जवळ आहे, पण घाटात अडकल्यावर कळतं आपण सहलीला आलोय की वनवासाला. धुक्यात हरवलेले डोंगर, घाटात वळणं घेत धावणाऱ्या गाड्या, वाफाळता चहा, गरमागरम भजी, हातात चिक्की आणि सेल्फी काढताना मागून वाजणारा ट्रकचा हॉर्न, हीच तर लोणावळ्याची खरी ओळख बनली होती. पण आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या एका मोठ्या बदलामुळे लोणावळ्याचं भविष्यच बदलायला सुरुवात झाली आहे. कारण मुंबई पुणे मिसिंग लिंक हा मार्ग सुरू झाला आणि ज्याचा सर्वात जास्त फायदा झाला ते ना मुंबई ना पुणे, तर फायदा झाला महाराष्ट्रातील त्या जगप्रसिद्ध शहराला, जिथे प्रत्येक मराठी माणूस आयुष्यात एकदा तरी फिरायला गेलाय, जिथे असंख्य आठवणी जुळतात, जिथे पावसाळ्यात धुकं रस्त्यावर उतरून येतं आणि जिथे आता करोडपतीपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळे बंगले घेत आहेत. ते शहर म्हणजे लोणावळा. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मिसिंग लिंक बद्दल बोलणार नाही, तर जाणून घेणार आहोत नेमका हा प्रकल्प किती भव्य आहे, लोणावळ्याचं नशीब कसं बदलणार आहे, मुंबई पुणे प्रवाशांना याचा काय फायदा होतोय, घाटातील ट्रॅफिक, अपघात, प्रदूषण यावर काय परिणाम होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता लोणावळा पुढचा लक्झरी हिल सिटी बनणार आहे का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे जे तथ्य समोर येणार आहेत ते खरंच थक्क करणार आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा फक्त रस्ता नाही, तर महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. दररोज लाखो लोक या मार्गावरून प्रवास करतात. मुंबईतून पुणे, पुण्यातून मुंबई. व्यापारी, पर्यटक, विद्यार्थी, ट्रक ड्रायव्हर, उद्योगपती सगळ्यांचं आयुष्य या रस्त्याशी जोडलेलं आहे. पण या एक्सप्रेसवेवर एक मोठी समस्या होती, खंडाळा घाट. पावसाळा आला की धुकं, वीकेंड आला की ट्रॅफिक, सुट्टी आली की गाड्यांच्या किलोमीटरच्या रांगा. काही जण तर एवढे अडकायचे की लोणावळ्यात पोहोचेपर्यंत मुलाचं बालपण संपायचं. अनेकदा लोक म्हणायचे लोणावळा जायला निघालो होतो, पण अर्धा वेळ ट्रॅफिकमध्येच गेला. विशेषतः बोरघाट परिसरात वाहनांचा वेग कमी व्हायचा, अवजड वाहनं अडकायची, अपघात व्हायचे आणि पूर्ण महामार्ग ठप्प व्हायचा. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तयार करण्यात आला मुंबई पुणे मिसिंग लिंक. मित्रांनो, ही साधीसुधी लिंक नाही, तर भारताच्या अभियांत्रिकी इतिहासातील एक भव्य प्रकल्प आहे. एकूण लांबी 13.3 किलोमीटर, खर्च तब्बल 6,700 कोटी रुपये. आणि या मार्गाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे सह्याद्रीच्या डोंगराला चिरत बनवलेलं महाकाय बोगदे. इतकंच नाही, या प्रकल्पात बनवण्यात आला आहे एक जबरदस्त केबल स्टेट ब्रिज, जो टायगर व्हॅलीच्या खोल दरीवर उभा आहे. 650 मीटर लांब आणि जवळपास 180 मीटर उंच. जेव्हा तुम्ही या पुलावरून प्रवास करता तेव्हा खाली दिसते खोल दरी, आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि समोर असतो महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक जबरदस्त नमुना. हा प्रकल्प इतका आधुनिक आहे की बोगद्यामध्ये सेन्सर्स आहेत, CCTV आहेत, अत्याधुनिक वायू विजन व्यवस्था आहे आणि सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे हायटेक आहे. 22.33 मीटर रुंदीच्या बोगद्यामुळे तर गिनीज बुकमध्ये नोंदही झाली आहे. पण आता प्रश्न असा आहे, या सगळ्याचा लोणावळ्याला फायदा कसा? तर ऐका, पूर्वी मुंबईहून पुण्याला जाणारी प्रत्येक गाडी खंडाळा घाटातून जायची, म्हणजे लोणावळा परिसर कायम वाहनाने गच्च भरलेला असायचा. स्थानिक लोक त्रस्त झाले होते. रस्त्यावर सतत हॉर्न, प्रदूषण, कोंडी, अपघात आणि विकेंडला तर अक्षरशः शहर श्वास घ्यायलाही धड मोकळं नव्हतं. पण आता मिसिंग लिंकमुळे मुंबईहून थेट पुण्याला जाणारी वाहनं घाट बायपास करतायत. म्हणजे काय, तर लोणावळ्यात फक्त तेच लोक येणार ज्यांना खरंच लोणावळ्यात जायचं आहे. बाकीचे ट्रॅफिक गायब आणि इथूनच सुरू होतो लोणावळ्याचा खरा बदल. कल्पना करा, सकाळी धुक्यात हरवलेला लोणावळा, रस्त्यावर कमी ट्रॅफिक, हवेत कमी धूर, शांत वातावरण आणि पर्यटकांसाठी अधिक सुखद अनुभव. मित्रांनो, मिसिंग लिंकमुळे लोणावळा आता ट्रॅफिकचा मार्ग न राहता पुन्हा एकदा हिल स्टेशन बनायला लागलाय. हेच या प्रकल्पाचं सर्वात मोठं यश आहे. कारण गेल्या काही वर्षात लोणावळ्याची अवस्था बदलली होती. लोक निसर्ग अनुभवायला यायचे, पण मिळायचं काय? ट्रॅफिक. टायगर पॉइंटला जायचं म्हटलं की रांग, भुशी डॅमला जायचं म्हटलं की गर्दी, खंडाळा घाटात फोटो काढायला थांबलं की मागून हॉर्न. आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. आणखी एक मोठा फायदा, अपघात कमी होणार. बोरघाट परिसर महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक घाटांपैकी एक मानला जायचा. विशेषतः मुंबईकडे उतरताना तीव्र उतारामुळे अनेकदा वाहनांचा ताबा सुटायचा, ब्रेक फेल,
ट्रक उलटणे, कार घसरणे अशा घटना वारंवार घडायच्या. पण मिसिंग लिंकमुळे घाटातील मोठा भाग बायपास झाल्याने अपघाताचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे. वाहनांचा वेग अधिक स्थिर राहतोय, घाटातील तीव्र वळणं कमी झाली आहेत आणि प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. पण मित्रांनो, सर्वात मोठा गेम चेंजर कोणता माहिती आहे? रिअल इस्टेट. हो, लोणावळा आता फक्त पर्यटन स्थळ राहिलेलं नाहीये, ते आता महाराष्ट्रातील सर्वात वेगानं वाढणारं लक्झरी सेकंड होम डेस्टिनेशन बनत आहे. मुंबईपासून अवघ्या 1.5-2 तासांवर, पुण्याहून तर आणखी जवळ. म्हणून मोठे उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, व्यावसायिक सगळे लोणावळ्यात बंगले आणि विला खरेदी करत आहेत. कारण शहराचा गोंगाट सोडून विकेंडला शांत डोंगरात राहण्याचा अनुभव आता अधिक आरामदायक होणार आहे. मिसिंग लिंकमुळे प्रवास कमी झालाय, म्हणजे लोणावळा आणखी कनेक्टेड झालाय. आणि जिथे कनेक्टिव्हिटी वाढते तिथे जमीन सोनं बनते. पर्यटनालाही याचा जबरदस्त फायदा होणार आहे. कारण आता लोक म्हणतील, चलो ना लोणावळ्याला, पटकन जाऊन येऊ. भुशी डॅम, पावना लेक, राजमाची, लोहगड, टायगर पॉइंट, कार्ला भाजा लेणी या सगळ्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू शकते. हॉटेल व्यवसाय, रिसॉर्ट्स, होमस्टे, फूड इंडस्ट्री सगळ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पर्यावरण. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण आहे, पण गेल्या काही वर्षात वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रदूषण वाढायला लागलं होतं. धूर, आवाज आणि सततची वाहतूक यामुळे निसर्गाचं नुकसान होत होतं. आता वाहनांची संख्या कमी झाल्याने हवेत सुधारणा होऊ शकते. स्थानिक नागरिकांचं आरोग्य सुधारेल, निसर्ग अधिक शांत होईल आणि लोणावळ्याची खरी ओळख पुन्हा जिवंत होईल. पण मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा प्रश्नही निर्माण होतो. लोणावळा आता अधिक महाग होणार का? कारण जिथे विकास होतो तिथे गुंतवणूक येते, आणि जिथे गुंतवणूक येते तिथे सामान्य माणसासाठी गोष्टी महाग होतात. जमिनीचे भाव वाढतील, रिसॉर्ट्स वाढतील, लक्झरी प्रोजेक्ट्स येतील, तर भविष्यात लोणावळा सामान्य पर्यटकांचं ठिकाण राहील की फक्त श्रीमंतांचं हिल स्टेशन? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. पण मिसिंग लिंकने फक्त रस्ता बदललेला नाही, तर संपूर्ण प्रदेशाचं भविष्य बदलायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि पुण्याला वेग मिळाला, पण लोणावळ्याला मिळाला श्वास. वाहतूक कमी झाली, अपघात कमी होण्याची आशा निर्माण झाली, पर्यटनाला नवी संधी मिळाली आणि लोणावळा पुन्हा एकदा निसर्गाच्या खुशीतलं स्वर्ग बनण्याच्या दिशेने निघालंय. म्हणून आज महाराष्ट्रात एक चर्चा जोरात सुरू आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा खरा राजा कोण? उत्तर एकच, लोणावळा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही शेवटच्या लोणावळ्याला कधी गेला होतात आणि मिसिंग लिंकवरून प्रवास केला आहेत का? चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.